प्रिय छात्रों, इस वीडियो के द्वारा हम 10वीं कक्षा का तीसरा पाठ गिल्लू के बारे में समझेंगे। इस पाठ के कवित्री हैं महादेवी वर्मा जी। अचानक एक दिन सवेरे कमरे से बरामदे में आकर मैंने देखा, दो कौवे एक गमले के चारों ओर चोंचों से चूहा चौअव्वल जैसा खेल खेल रहे हैं। देखिए, कवियत्री महादेवी वर्मा जी अचानक से एक दिन सवेरे यानी सुबह बरामदे में आकर देखते हैं तो दो कौवे गमले के चारों ओर चूहा चौअव्वल जैसा खेल खेल रहे थे। ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತಮ್ಮ ಕೊಠಡಿಯಿಂದ ಹೊರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಎರಡು ಕಾಗೆಗಳು ಹೂವಿನ ಗಿಡದ ಕುಂಡದ ಸುತ್ತಲೂ ತಮ್ಮ ಕೊಕ್ಕೆಯಿಂದ ಕುಕ್ಕುವಂತಹ ಒಂದು ಆಟವನ್ನು ಆಡುತ್ತಿದ್ದವು। यह काकभूषुंडी भी विचित्र पक्षी है, एक साथ समाधारित, अनाधारित, अति सम्मानित, अति अवमानित। यहाँ पे कवियत्री कहते हैं कौवा कौवे को काकभूषुंडी कहते हैं। पुराण के कथाओं में कौवे को पक्षियों के गुरु माना गया है, इसलिए उसको काकभूषुंडी कहा जाता है। और उन्होंने कहते हैं यह एक विचित्र पक्षी है, क्योंकि यह एक साथ समाधारित पक्षी है, अनादरित पक्षी है, अति सम्मानित पक्षी है, अति अवमानित पक्षी है। इसलिए लेखकियों ಕಾಗೆಯನ್ನ ಕಾಕಭೂಷುಂಡಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ। ಏಕೆ ಅಂತ ಅಂದರೆ ಪುರಾಣ ಕಥೆಗಳಲ್ಲಿ ಕಾಗೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳ ಗುರು ಎಂದು ಭಾವಿಸಲಾಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನು ಕಾಕಭೂಷುಂಡಿ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಗೆಯು ಒಂದು ವಿಚಿತ್ರವಾದ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ। ಏಕೆಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳಂತೆ ಅದನ್ನು ಸಮಾನವಾಗಿ ಗೌರವಿಸಲಾಗ್ತದ, ಹಾಗೆ ಅದನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಲಾಗ್ತದ। ಆ ಪಕ್ಷಿಯನ್ನು ಅಷ್ಟೇ ಸಮ್ಮಾನವನ್ನು ನೀಡಲಾಗ್ತದ, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅತಿ ಅವಮಾನ ರೂಪದಲ್ಲಿಯೂ ಕಾಣಲಾಗ್ತದ। ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕಿಯು ಈ ಪಕ್ಷಿಯನ್ನು ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ। हमारे बेचारे पुरके न गरुड़ के रूप में आ सकते हैं, न मयूर के, न हंस के। देखिए, हमारे जो पुरके यानी पूर्वज न गरुड़ के रूप में आ सकते हैं, न नविल के रूप में आ सकते हैं, न हंस पक्षी के रूप में। ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಗರುಡ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ನವಿಲಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಹಾಗೆ हंस पक्षिय रूपದಲ್ಲಿ बरोदिಲ್ಲ। उन्हें पितर पक्ष में हमसे कुछ पाने के लिए काक बनकर ही अवतीर्ण होना पड़ता है। देखिए, उन्हें पितृपक्ष में हमसे कुछ पाने के लिए वह काक बनकर ही अवतीर्ण होना पड़ता है। ಅವರು ಪಿತೃಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಪಡೆಯಬೇಕೆಂಬ ಬಯಕೆಯಾದರೆ ಅವರು ಕಾಗೆಯ ರೂಪದಲ್ಲಿಯೇ ಬರುತ್ತಾರೆ ಎಂಬ ಒಂದು ವಾಡಿಕೆ। इतना ही नहीं, हमारे दूरस्थ प्रियजनों को भी अपने आने का मधुर संदेश इनके कर्कश स्वर में ही देना पड़ता है। देखिए, इतना ही नहीं, बहुत दूर रहने वाले हमारे प्रियजनों को हमारे आने का एक मधुर संदेश को कौवा अपने कर्कश स्वर में ही देना पड़ता है। यह मानना है लोगों का। इष्टे अल्लाह
ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯ ಜನರಿಗೆ ನಾವು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಧುರವಾದ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕಾಗೆಯು ತನ್ನ ಕರ್ಕಶ ಸ್ವರದಲ್ಲಿಯೇ ನೀಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಎಂಬ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಜನರದ್ದಾಗಿದೆ. दूसरी ओर हम कौवा और काव काव करने को अवमान के अर्थ में ही प्रयुक्त करते हैं. देखिए, दूसरी ओर कौवा और उसके काव काव शब्द को हम अवमान के रूप में ही प्रयुक्त करते हैं. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಕಾಗೆ ಹಾಗೂ ಕಾಗೆಯ ಕರ್ಕಶವಾದ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ನಾವು ಅವಮಾನ ರೂಪದಲ್ಲಿಯೇ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತೇವೆ. मेरे काक पुराण के विवेचन में अचानक बाधा आ पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुक गई. मेरे काक पुराण में अचानक सी एक समस्या आ पड़ती है. गमले और दीवार के संधि में छिपे हुए एक छोटे से जीव पर मेरा ದೃಷ್ಟಿ ರುಕ್ ಜಾತಾ ಹೈ. ಕಾಕ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯು ಬರುತ್ತದೆ. ಹೂವಿನ ಗಿಡದ ಕುಂಡ ಹಾಗೂ ಗೋಡೆಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂಟಿಕೊಂಡು ಬಿದ್ದಿರತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿಯ ಮೇಲೆ ನನ್ನ ದೃಷ್ಟಿ ಬೀಳ್ತದ. निकट जाकर देखा, गिलहरी का एक छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है, और अब कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं. महादेवी वर्मा जी नज़दीक समीप जाकर देखते हैं तो गिलहरी का एक छोटा सा बच्चा है. वह संभवतः अपने घोंसले से नीचे गिर पड़ा है और कौवे उसमें अपना सुलभ आहार खोजने लगे हैं. ಸಮೀಪ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಅಳಿಲಿನ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮರಿಯಾಗಿತ್ತು. ಸಂಭವತಃ ಅದು ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಿದೆ ಹಾಗೂ ಕಾಗೆಗಳು ಅದರಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಆಹಾರವನ್ನು ಹುಡುಕುತ್ತಿವೆ. काकद्वय की चोंचों के 2 घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे, अतः वह निश्चेष्ट सा गमले से चिपका पड़ा था. देखिए, काकद्वय के 2 चोंचों के घाव उस लघु प्राण के लिए बहुत काफी था, अतः गिल्लो निश्चेष्ट सा गमले से चिपका पड़ा था. ಕಾಕದ್ವಯಗಳ ಕುಕ್ಕುವಿಕೆ, 2 ಕುಕ್ಕುವಿಕೆಯ ಒಂದು ಗಾಯಗಳ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಆ ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾಣ ಹೋಗಲು ಬಹಳಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಅದು ಮೂರ್ಛೆ ಹೋಗಿ ಹೂವಿನ ಗಿಡದ ಕುಂಡಕ್ಕೆ ಅಂಟಿಕೊಂಡು ಬಿದ್ದಿತ್ತು. सबने कहा, कौवे की चोंच का घाव लगने के बाद यह बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जावे. देखिए, महादेव वर्मा जी के सभी घर वाले ने कहते हैं, कौवे के चोंच के घाव लगने के बाद यह बच नहीं सकता, इसको हम ऐसे ही छोड़ देंगे कहकर. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರ ಮನೆಯವರೆಲ್ಲರೂ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಕಾಗೆಗಳು ಕುಕ್ಕಿದ ಪರಿಣಾಮ ಗಾಯ ಉಂಟಾಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ಇದು ಬದುಕುಳಿಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಇದನ್ನು ಹಾಗೇ ಬಿಟ್ಟು ಬಿಡೋಣ ಎಂದು. परंतु मन नहीं माना उसे, हौले से उठाकर अपने कमरे में लाई, फिर रुई से रक्त पोंछकर घावों पर पेनिसिलिन का मरहम लगाया. देखिए, लेकिन महादेवी वर्मा जी का मन नहीं करता उसे ऐसे ही छोड़ देने के लिए. इसलिए महादेवी वर्मा जी उसे हौले से उठाकर अपने कमरे में ले आती है और उसको लगे हुए रक्त को रुई से
पोंछ देती है और उसके घावों पर पेनिसिलिन का मरहम लगा देती है। ಆದರೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಮೃದುವಾಗಿ ಎತ್ತಿಕೊಂಡು ನನ್ನ ಕೊಠಡಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದೆ ಹಾಗೂ ರಕ್ತವನ್ನು ಹತ್ತಿಯಿಂದ ಒರೆಸಿ ಅದರ ಗಾಯಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿವಾರಕ मुलामನ್ನು ನಾನು हच्चिदे। कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका। ಕೆಲವು ಗಂಟೆಗಳ ನಂತರ ಉಪಚಾರದ ನಂತರ ಅದರ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನು ಹಾಕಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು। तीसरे दिन वह इतना अच्छा और आश्वस्त हो गया कि मेरी उंगली अपने दो नन्हे पंजों से पकड़कर नीले कांच के मोतियों जैसे आंखों से इधर उधर देखने लगा। देखिए, तीसरे दिन गिलहरी का बच्चा इतना स्वस्थ हो गया कि महादेवी वर्मा जी के उंगलियों को पकड़कर नीले कांच की मोती जैसे आंखों से इधर उधर देखने लगता है। ಮೂರನೆಯ ದಿನ ಅದು ಇಷ್ಟೊಂದು ಆರೋಗ್ಯಯುತವಾಗಿ ಆಯಿತು ಅಂತ ಅಂದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರ ಬೆರಳುಗಳನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ನೀಲಿ ಗಾಜಿನ ಮುತ್ತಿನಂತಹ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡಲು ಹತ್ತಿತು। 3-4 मास में उसके स्निग्ध रोए, जब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको विस्मित करने लगी। देखिए, 3-4 मास के बाद उसके स्निग्ध रोए और जब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको ವಿಸ್ಮಿತ್ करने लगे। 3-4 ಮಾಸಗಳು ಕಳೆದ ನಂತರ ಅದರ ಸ್ನಿಗ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೂದಲುಗಳು ಹಾಗೂ ಗೊಂಚಲಿನಂತಹ ಬಾಲ ಹಾಗೂ ಚಂಚಲವಾದ ಮಿಂಚಿನಂತಹ ಕಣ್ಣುಗಳು ಮನೆಯವರೆಲ್ಲರನ್ನೂ ವಿಸ್ಮಿತರನ್ನಾಗಿ ಮಾಡಹತ್ತಿತು। हम उसे गिल्लू कहकर बुलाने लगे। देखिए, घर वालों सभी ने उस गिलहरी के बच्चे को गिल्लू कहकर बुलाने लगते हैं। ನಾವು ಅದನ್ನು गिल्लू ಎಂದು करेयलु हत्तिदेವು। मैंने फूल रखने की एक हल्की डलिया में रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया। मैं फूल रखने की एक हल्की सी डलिया में रुई बिछाकर तार से बांधकर खिड़की को लटका दिया। ನಾನು ಹೂಗಳನ್ನು ಹಾಕುವ ಹಗುರವಾದ ಹೂವಿನ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹತ್ತಿಯನ್ನು ಹಾಸಿ ತಂತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಕಿಟಕಿಗೆ ನೇತು ಹಾಕಿದೆ। 2 वर्ष वही गिल्लू का घर रहा। देखिए, जो महादेव वर्मा जी ने उसको रहने के लिए व्यवस्था की थी, हल्की सी ढलिया में रुई बिछाकर, वही उसका 2 वर्ष तक घर रहा। 2 ವರ್ಷಗಳ ಕಾಲವರೆಗೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಅದೇ ಮನೆಯಾಗಿತ್ತು। वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांच के मनकों से आंखों से कमरे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्या देखता समझता रहता था। देखिए, जो जिसको रहने के लिए हल्की सी डलिया में घर बनाए थे महादेव वर्मा जी, उसको स्वयं हिलाकर वह कमरे के भीतर और खिड़की के बाहर न जाने क्या देखता और क्या समझता, यह महादेव वर्मा जी को पता ही नहीं चलता था। ಅದು ಸ್ವಯಂ ತನ್ನ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ತೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು। ತೂಗಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಅದು ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ಹಾಗೂ ಕಿಟಕಿಯ ಹೊರಗಡೆ ಏನನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇತ್ತೋ, ಏನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಿತ್ತೋ ಎಂಬುದು ಕವಿತ್ರಿಗೆ
ತಿಳಿಯುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था। लेकिन उसकी समझदारी और उसके कार्यकलाप के बारे में सबको ಆಶ್ಚರ್ಯ लगता था. ಆದರೆ ಅದರ ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆ ಹಾಗೂ ಅದರ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला. देखिए, महादेवी वर्मा जी जब लिखने के लिए बैठ जाते हैं तो अपनी ओर ध्यान खींचने का एक इच्छा उसमें कब प्रकट हुई थी वो मुझे पता नहीं. इसलिए गिल्लू एक उपाय को ढूंढ निकाला था. ನಾನು ಬರೆಯಲು ಕುಳಿತುಕೊಂಡಾಗ ತನ್ನ ಕಡೆ ನನ್ನ ಒಂದು ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆದುಕೊಳ್ಳಲು ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಇಚ್ಛೆ ಉಂಟಾಗಿತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗೆ ತಿಳಿಯಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಅದು ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿತ್ತು. वह मेरे पैर तक आकर सर्र से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता. देखिए, महादेव वर्मा जी लिखने के लिए बैठ जाते हैं तो उस समय गिल्लू उनके पांव तक आकर सर्र से पर्दे पर चढ़ जाता और उसी तेजी से उतरता. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಬರೆಯಲು ಕುಂತಾಗ ಅವರ ಕಾಲುಗಳವರೆಗೆ ಬಂದು ವೇಗವಾಗಿ ಪರದೆಯನ್ನು ಏರುತ್ತಿತ್ತು. ಅದೇ ವೇಗದಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಯುತ್ತಿತ್ತು. उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए न उठती. देखिए, गिल्लू का दौड़ने का यह क्रम तब तक चलता, महादेवी वर्मा जी अपना कार्य को छोड़कर उसको पकड़ने के लिए न आती. तब तक उसका कार्य ऐसा ही चलते रहता था. ಅದರ ಒಂದು ಈ ಓಡುವಂತಹ ಒಂದು ಕ್ರಿಯೆ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಜರುಗ್ತಾ ಇತ್ತು. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಬರೆಯುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಹಿಡಿಯಲು ಬರುವವರೆಗೂ ಈ ಕಾರ್ಯ ನಡೀತಾನೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती थी कि उसके अगले दो पंजों और सिर के अतिरिक्त सारा लघुघात लिफाफे के भीतर बंद रहता. देखिए, महादेव वर्मा जी कभी कभी गिल्लू को पकड़कर एक लंबे से लिफाफे में यानी एनविलॉप में उसको इस तरह रख देते थे कि उसके सिर और उसके दो आगे के पंजे को छोड़कर उसका सारा घात यानी शरीर उस लिफाफे के भीतर बंद रहता था. उस तरह उन्होंने रख देते थे. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಹಿಡಿದು ಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕಾರ ಇಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಅದರ ಒಂದು ತಲೆ ಹಾಗೂ ಮುಂದಿನ 2 ಪಾದಗಳು ಹೊರಗೆ ಇರುವ ಹಾಗೆ ಉಳಿದೆಲ್ಲ ಶರೀರವು ಆ ಒಂದು ಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ ಇರುವ ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದ್ರು. इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता. देखिए, इस अद्भुत स्थिति में घंटों मेज पर खड़े रहकर मेरे लिखने का जो कार्य था उसको अपने चमकीली आंखों से देखते रहता था. ಇಂತಹ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಅದು
ಗೋಡೆಯ ಸಹಾಯದಿಂದ ಒಂದು ಮಿಂಚಿನಂತಹ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ನನ್ನ ಕಾರ್ಯಕಲಾಪವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता. देखिए, भूख लगने के बाद वह महादेवी वर्मा जी को सूचना देता था. किस तरह? चिक चिक करके. ಹಸಿವಾದಾಗ ಗಿಲ್ಲು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಅವರಿಗೆ ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಎಂದು ಶಬ್ದ ಮಾಡುತ್ತಾ ಸೂಚನೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇತ್ತು. और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता. देखिए, काजू या बिस्कुट मिलने के बाद लिफाफे के बाहर रहने वाले दो पंजों से उसी स्थिति में पकड़कर वह खाते रहता था. ಕಾಜು ಇಲ್ಲವೇ ಬಿಸ್ಕುಟ್ ಸಿಕ್ಕಾಗ ಅದು ಅದೇ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಲಿಫಾಫೆಯ ಹೊರಗಡೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಎರಡು ಪಾದಗಳಿಂದ ಅದನ್ನು ಹಿಡಿದು ಅದು ತಿಂತಾ ಇರ್ತಾ ಇತ್ತು.